हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही आलो आहे महाडला, मी आणि आमचे मिसेस. तर आपल्या गावच्या साईडचं महाडचं आणि वाघजाईचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला सकाळीच आम्ही 6 वाजता निघालो. पुढे नेऊन 9:30 वाजता आलो. आम्ही पोहोचलो आहे पहिल्या महाडच्या मंदिराकडे. उतरून आम्ही चला, महाड इकडलं आपलं झालं मंदिराचं दर्शन. आता आम्ही चाललोय पप्पांच्या सांगण्यावर 14 तळ्याला. असं बोलू नको. ऍक्च्युली आम्हाला वाघजायला जायचं होतं, पण आता आम्हाला रस्त्याला 14 तळ लागतं, तर आम्ही तिकडे जाऊन पाया पडून पुढे जातोय. बापरे, एवढं इथून आता गाव दाखवलं ना मामाचं, तिथून आई चालत वरती गेलेली नवस फेडायला. कसं पडलं? त्याच्यावरूनच काहीतरी आहे, मी काय तेवढं नाही माहिती. वाघ येत असेल एक तर, नाही तर काहीतरी असेल. त्यांना टेक्निक असते ना, जुने ड्रायव्हर ते बेस्ट एसटी वाले. हा, नवीन नाही, नवीन ड्रायव्हर लोकांना, जुने ड्रायव्हर लोकांना बसलेलं ना, त्यांनी असं वरती नेला आणि परत रिटर्न पाठी आले असेल ना. त्यांनी असं केलं त्यांनी. आणि तर नवीन त्याला जमलंच नाही. घाट चालवायचं म्हटल्यावरती चला, खूप वर्षानंतर आता मी वाघजायला आलो आहे. खूप म्हणजे 10 ते 15 वर्ष झाले असेल मी वाघजायला कधी आलो नाही. आणि आता आम्ही वाघजाई इथं पोचलो आहे. हे ते मंदिर, त्या मंदिरची एक कहाणी आहे, म्हणजे कशासाठी आम्ही इकडे येतो नेहमी ते आई तुम्हाला सांगेल. इकडे ॲक्च्युली पहिले दुकानं वगैरे खूप होती, अजून पण आहेत, पण आता चालवत नाही कोणी, यायला मागत नाही आता इथे.
घाटामध्ये खूप सारे घटना घडतात, त्याच्यामुळे आता सगळ्या पब्लिकने बंद करून टाकलं आहे. मंदिर दाखवतो तुम्हाला. ह्या बाटलीतलं पाणी दे त्यांच्या हातावर. इथे मंदिर. हा, इथे हातावर. आणि यावेळी ह्यांच्या निमित्ताने आम्ही इकडे आलो आहे. ह्याच त्या पहिले पूजा कर. हळद कुंकू याच्यातलं ह्याच्यावरती वाव आणि तू रोटी या. अशी- हा. आधी हे कर, नंतर रोटी अशी पुढे ठेव. उचल आणि दोघांनी पण. मी गाडीच्या इथे जातो. बोटानं आणले बोटानं आणले. तिथे एवढं लांब कशाला कोण करायला सांगितलेली? नवस केला ना. सागर तू इकडं हे बघ इकडे. हा बिस्किट नका रस्त्यावर टाकू. बिस्किट खाली नको ठेवू. बिस्किट खातो हातामध्ये देत होता तो तू हे सोनं तो बा आणखी गेला उडी मारायला अंगावर. अंगावर उडी पण मारतात हा मग आपल्यावर देतात. पिशवी आई पहिले मागे दे. पिशवी घेऊन जाऊ दे. हे कशी पिशवी उचलली पैसे पडले ब. तू एक 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 कसा खातो? सागर सागर लई महत्वाचं हे घे. नाही बाबा राहून दे. खाली टाका ना तो घेईल. खाली घ्या हातामध्ये खाली ठेवा. 20 रुपये दिले ना. ते खाईल. हा मस्त ना लग्नात असतात ना. नाही नाही ना होते ते तुम्हाला संपला 40 संपला दिले. हे घे. इथे जे जे खातात ते बरोबर. हा बघ. नाही मागणार. ती गर्ल आहे. हे असे 30 रुपये दे. हो नाही बाय. तुझा भाऊ भेटून तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. बिस्किट द्यायचं होते. हा इकडची स्टोरी सांग. आपण इकडे कशाला येतो आई? आपण काही दर्शनाला येतो देवीच्या का? वाघजाई मातेच्या दर्शनाला. कारण की माझे हजबंड चालत नव्हते लहान. काय? असे गठ्ठू होते एकदम लड्डू सारखे. लड्डू सारखा होता हर्ष. त्याचा नवस केलेला म्हणून मग दर्शनाला आले त्याला घेऊन चालत. खालून गडाच्या पायथ्यापासून वरपर्यंत चालत आले. गडाचा पायथा आता इथून नाही कळणार कारण हे घाट आहे पूर्ण. घाट आहे. केलं सीन काय आहे, मी 2 ते 3 वर्षाचा होतो ना तेव्हा मी चालत नव्हतो. एकदम जाडा होतो. सागर होता त्याच्यापेक्षा जाडा होतो. सागाचा तुम्हाला फोटो दाखवेन. त्याच्यामध्ये तो जेवढा जाडा होता ना त्याच्याहून मी डबल जाडा होतो. मी स्लाईडमध्ये टाकून द्या एका साईडला. तेव्हा त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल. त्या आकाश झालेला माझ्या 1 वर्षानंतर तरी पण मला चालता येत नव्हतं. 2 वर्ष झाला तरी चालता येत नव्हतं. तर म्हणून आईने खालून घरातूनच नवस केलेला ह्या देवीला, वाघजाई देवीला नवस केला की मी चाललो पाहिजे. तेव्हा मला घेऊन हे लोक इकडे नवस फेडायला येतील. नवस फेडायला आली. तेव्हा 4थ्या वर्षी मी चालायला चालू केलं ना. 4थ्या वर्षी मी चालायला चालू केलं.
तेव्हा आईने इकडनं मामाच्या गावातनं म्हणजे कुठून माझी पालमाशीवरनं चालत वरती मला घेऊन आले आणि इथे मला येऊन नवस फेडला. मग म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही जेव्हा जेव्हा गावी येतो तेव्हा आई पप्पा वगैरे आम्ही सगळेजण इकडे येऊन नवस फेडतो, म्हणजे पाया येऊन पडतो व दर्शन घेतो. पण बहुतेक वर्ष आता किती 15 वर्ष झाली मी येत नाही आहे, मला गावी यायला जमतच नाही. म्हणून हे लोक आई आणि वडील फक्त मग गावी आले की मग येऊन पाया पडतात. पप्पा पण इकडे येतात. यावर्षी आता लग्न झालं माझं म्हणून आता माझ्या बायकोला घेऊन आलो आहे आणि तिच्या भावाला भेटवलं, पळून गेला. चला इथे आता थोडा वेळ आम्ही टाइम घालवतो, ऊन जास्त लागतंय, काहीतरी खातो आणि मग भेटतो पुढे. अजून आता हॅलो बोला. दाजींना हॅलो बोललो मी. दाजी कसे आहात? पितोय बरोबर. व्हेरी गुड. हो बाडका तोडता पूर्ण खाली. पिऊ द्या ना सागर बाजूला हो. नाही त्याला वाटलं हातात का नाही दिलं. डायरेक्ट होताला म्हणत होतो म्हणून मी खाली. तुला अजून ताण लागली, किती ताण लागलं. पितोय. खातोय बघ अशा प्रकारे आपला वाघजाईचं दर्शन झालंय आणि मॅडमने त्यांच्या भावांना पाणी पाजले. यांच्या दाजींना भेटून कसं वाटलं यांना कमेंट मध्ये विचारा. दाजी मला वाटलं नव्हतं तुमचं, मला वाटलेलं तसं थोडंफार असेल मॅचिंग, हा ना? जास्तच नाही ते निघालं तुमच्या माझ्यासारखे ना. मॅच माकडं. बजरंग बली आहेत ना ते. मग माझे भावच भावंड आहेत. तुमचे बघतील ना, शिवाय घालतील मला. नाही असं थोडी, ते पण भावंड आहेत ना माझे, हे दुसरी वाले भावंड. दुसरी वाले भावंड म्हणजे ते लोक शांत आणि हे लोक वाढणार, म्हणजे काय झालं काय घेऊन फटकवतील. म्हणून वाचून राहा. मला वाचून काय जा केलं कविता बघा मला.